पेण नगरपालिकेने शहरातील भूखंड 100 मधील विक्रम मिनी डोअरचा थांबा हटवण्याच्या नोटिसीनंतर मंगळवारी मोठी कारवाई अपेक्षित होती। यासाठी नगरपंचायत कर्मचारी मोठा पोलीस बंदोबस्त आणि जेसीबी घेऊन विक्रम स्टँडवर दाखल झाले होते। मात्र आमदार रविशेठ पाटील आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या मध्यस्थीमुळे ही कारवाई अखेर स्थगित करण्यात आली। मंगळवारी मुख्याधिकारी जीवन यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती। मात्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला त्यांची भूमिका समजून घेण्याची विनंती केली। यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि कारवाई थांबवण्याची मागणी केली। आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मुख्याधिकारी जीवन पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, विक्रम संघटनेचे पदाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह महत्त्वपूर्ण बैठक झाली। याचवेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन योग्य तो निर्णय झाल्याशिवाय कारवाई करू नये असे प्रशासनाला आवाहन केले। बैठकीनंतर मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी आजची कारवाई स्थगित करत असल्याची घोषणा केली। खासदार धैर्यशील पाटील यांनी विक्रम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सर्व रिक्षा चालकांची एकत्रित बैठक घेऊन जागेसंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले, जेणेकरून प्रशासनाची वारंवार होणारी कारवाई टाळता येईल। माझ्या मते मला जे काय माझ्या कानी आलेलं आहे ते विजय भाऊंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये आमचे काही नेते मुंबईमध्ये कायमस्वरूपी स्थगिती करता या ठिकाणी गेलेले आहेत। आजचा दिवस या ठिकाणी कायद्याच्या आधार घेत येथील प्रशासकांनी पोलिसांच्या या ठिकाणी त्यांच्या अधिकाराचा वापर करत इथला बस स्टँड तोडण्याची जी भूमिका घेतली होती ती भूमिका आजची आज थांबलेली एवढाच असा आहे।